आपल्या 3 प्रिपरेशन मेथड झालेले आहेत. आता आज आपण ह्या पिरियडमध्ये चौथी प्रिपरेशन मेथड आपण पाहणार आहोत आणि या प्रिपरेशन मेथडचं नाव आहे हॅलोजन एक्सचेंज रिॲक्शन. हॅलोजन एक्सचेंज रिॲक्शन. आता हॅलोजन एक्सचेंज म्हणजे काय? अल्किल हॅलाइडमधला हॅलोजन ॲटम काढायचा रिएजंटमधल्या दुसरे हॅलोजननं काढायचं. ह्याच रिॲक्शनला काय म्हटलं जातं? हॅलोजन एक्सचेंज रिॲक्शन. आपल्या सिलेबसमध्ये हॅलोजन एक्सचेंज रिॲक्शन फक्त 2 आहेत, फक्त 2. नंबर फर्स्ट रिॲक्शन इज फिंकेल्स्टन रिॲक्शन. नंबर फर्स्ट रिॲक्शन इज फिंकेल्स्टन रिॲक्शन. लक्षात ठेवायचं, फिंकेल्स्टन रिॲक्शन इज यूज्ड टू प्रिपेअर अल्किल आयोडाइड. फिंकेल्स्टन रिॲक्शन इज यूज्ड टू प्रिपेअर अल्किल आयोडाइड फ्रॉम अल्किल क्लोराइड or alkyl bromide. From alkyl chloride or alkyl bromide. Let us see general reaction. Rex X equal to Cl or Br plus Ki in a dry acetone. Ki किंवा NaI घ्या, काय फरक नाही पडत. In dry acetone. Here halogen atom is replaced by I and K combined with X. There is a formation of Ri plus Kx. या ठिकाणी Na सुद्धा चालतो, काही फरक नाही पडत. ओके, लेट अस सी एक्झाम्पल. CH3Cl plus NaI. Reaction is carried out in the presence of dry acetone. Reaction is carried out in the presence of dry acetone. Here Cl is replaced by I. Cl is replaced by I and there is a formation of byproduct NaCl. CH3I plus NaCl. CH3I plus NaCl. Let us see another example. Example आपण कोणते घेऊ शकता? C2H5Br plus NaI. Reaction again carried out in the presence of dry acetone. Here Br is replaced by I. Br is replaced by I. There is a formation of C2H5I plus NaBr plus NaBr. Now this is the Finkelston reaction. लक्षात ठेवा, this reaction is useful for preparation of alkyl iodide from alkyl chloride or alkyl bromide. Alkyl chloride or alkyl bromide. It is a Finkelston reaction. Second halogen exchange reaction is a Swart reaction. Second halogen exchange reaction is Swart reaction. लक्षात ठेवायचं, Swart reaction is useful for preparation of alkyl fluoride. Swart reaction is useful for preparation of alkyl fluoride. Reagent used in Swart reactions are AgF or Hg2F2 or COF2 or SbF3. कोणताही एक रिएजंट तुम्ही वापरू शकता, पण हे रिएजंट लक्षात ठेवावं लागतील. हे रिएजंट आपण लक्षात ठेवावं लागतील. AgF, Hg2F2, COF2 or SbF3. Now let us see general reaction. Rex X equal to Cl Br plus AgF. Here halogen atom is replaced by fluorine. There is a formation of Ref plus AgX. Ref plus AgX. Now let us see example. आपण एक्झाम्पल पाहणार आहोत. एक्झाम्पल नंबर 1. कोणते एक्झाम्पल घेऊ शकता? मी एक्झाम्पल घेतलेलं आहे सायक्लोहेक्झिल क्लोराइड प्लस AgF. देर इज अ फॉर्मेशन ऑफ कंपाऊंड. आपल्याला कंपाऊंड मिळतो सायक्लोहेक्झिल फ्लोराइड प्लस AgCl.
कोणते एक्झाम्पल घ्या. CH3 CHCl CH3 plus again AgF. There is a formation of, here Cl is replaced by fluorine. Cl is replaced by fluorine, produces CH3 CH, here F CH3 plus AgCl plus AgCl. Now these are the halogen exchange reactions. हॅलोजन एक्सचेंज रिॲक्शन हे फक्त आपल्या सिलेबसमध्ये 2 आहेत. कोणत्या कोणत्या? फिंकेल्स्टन रिॲक्शन, इट इज युज्ड टू प्रिपेअर अल्किल आयोडाईड, अँड स्वॉट रिॲक्शन, इट इज युज्ड टू प्रिपेअर अल्किल फ्लोराईड. आता हे लक्षात कसं ठेवायचं ह्या 2 रिॲक्शन? फिंकेल्स्टन हा पहिल्या कोणत्या अल्फाबेटपासून तयार झालेला आहे? फ्लोरीन. तर फ्लोरीनला RF तयार करायचं नाही, RF तयार करायचं नाही, लक्षात ठेवा. मग काय तयार करायचं? RI तयार करायचं. आणि स्वॉर्टला काय तयार करायचं? RF तयार करायचं. RF म्हणजे कोण? अल्किल फ्लोराईड तयार करायचं. ऑल दीज आर द प्रिपरेशन मेथड्स ऑफ अल्किल हॅलाइड्स और हॅलो अल्किन्स. आपल्या प्रिपरेशन मेथड्स संपलेले आहेत. Let us see reactivity of alkyl halide. Let us see reactivity of alkyl halides. See here, काळजीपूर्वक लक्ष द्यायचं. Alkyl halides are represented by RX. And charge separation is, this one is delta negative, this one is a delta positive. In alkyl halide, leaving atom is a halogen. In alkyl halide, leaving atom is halogen. It undergoes nucleophilic substitution reaction, and alkyl group is a best site to attack nucleophile. हा न्यूक्लियोफाईल हा इथं अटॅक होतो आणि हॅलोजन ॲटम निघून जात असतो. त्यामुळं अल्किल हॅलाइडच्या कोणत्या रिॲक्शन्स आहेत? न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स. अल्किल हॅलाइडच्या कोणत्या रिॲक्शन्स आहेत? न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स. अल्किल हॅलाइड अंडरगोज न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स. अल्किल ग्रुप इन अल्किल हॅलाइड इज द बेस्ट साइट ऑफ अटॅकिंग न्यूक्लियोफाईल. And there is a formation of RNU plus X. That's why these reactions are which type of reactions? Nucleophilic substitution reactions. Okay? आता next पहा. Halogen atoms are best living nucleophiles. Halogen atoms are best living nucleophiles. Better the living nucleophile, more the rate of reaction. हे पॉइंट लक्षात ठेवायचे बेटा. बेटर द लिव्हिंग न्यूक्लियोफाईल, मोर द रेट ऑफ रिॲक्शन. सर्वच हॅलोजन हे बेस्ट लिव्हिंग न्यूक्लियोफाईल आहेत. मग त्यामध्ये बेस्ट लिव्हिंग न्यूक्लियोफाईलमध्ये सर्वात चांगला लिव्हिंग न्यूक्लियोफाईल जर असेल तर मोर द रेट ऑफ रिॲक्शन. अँड बेटर लिव्हिंग न्यूक्लियोफाईलची आपल्याला ऑर्डर आहे. I negative is greater than Br negative is greater than Cl negative is greater than F negative. I negative is greater than Br negative is greater than Cl negative is greater than F negative. म्हणजे I negative हा बेटर लिव्हिंग न्यूक्लियोफाईल आहे. त्यामुळं
जर आपण अल्किल आयोडाईड जर रिॲक्शनमध्ये जर घेतला तर रिॲक्शनचा रेट कसा असेल, फास्ट असेल. देअरफॉर ऑन द बेसिस ऑफ लिव्हिंग टेंडन्सी ऑफ द न्यूक्लियोफाइल, reactivity of alkyl halide is Ri is greater than Rbr is greater than RCl. तसं RF घ्यायचं नसतं, आता घेतलं म्हणून घ्या इथं RF. Ri is greater than RCl, Rbr is greater than RCl is greater than RF. ही रिॲक्टिव्हिटी लक्षात ठेवा. जर आपण अल्किल आयोडाईड जर रिॲक्शनमध्ये घेतला त्याचा रेट ऑफ रिॲक्शन कसा असेल, जास्त असेल. आलं. नेक्स्ट, इंडक्टिव्ह इफेक्ट. also play important role. Inductive effect also play important role in a reactivity of alkyl halide. Inductive effect also play important role in a reactivity of alkyl halide. आता इंडक्टिव्ह इफेक्टचं बघा कसं आहे. लेट अस सी एक्झाम्पल. आपण या ठिकाणी एक्झाम्पल घेणार आहोत. It is a primary alkyl halide. And name of the alkyl halide is methyl halide. Next, CH3H. It is a secondary alkyl halide. Name of this alkyl halide is isopropyl halide. Next, CH3X. Delta negative, delta positive. This one is again delta negative, delta positive. It is a tertiary alkyl halide and particular name is tertiary butyl halide. Okay. Hydrogen atom separation of charge पहिल्यांदा delta positive, delta negative. In all cases, carbon carries delta positive and halogen carries delta negative in all cases. Hydrogen atom has a zero inductive effect. Does not donate electron to this carbon atom. That's why positive charge on this carbon atom remains same. आणखी एकदा सांगतो पहा. हायड्रोजन ॲटमची इलेक्ट्रॉन डोनेटिंग पॉवर ही 0 आहे. हा पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्टमध्ये शेवटीच असतो आणि निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्टमध्ये सुद्धा हा शेवटीच असतो. हा दोघांच्या बॉर्डर लाईनवर आहे. म्हणून हायड्रोजनची इलेक्ट्रॉन डोनेटिंग पॉवर किंवा इलेक्ट्रॉन अट्रॅक्टिंग पॉवर हे 0 आहे. हा इलेक्ट्रॉन देऊ पण शकत नाही आणि इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट पण करू शकत नाही. त्यामुळे ह्याची इलेक्ट्रॉन डेन्सिटी आपली इलेक्ट्रॉन डोनेटिंग पॉवर, दॅट्स वाय इलेक्ट्रॉन अट्रॅक्टिंग पॉवर ह्याची 0 आहे. त्यामुळे हा इलेक्ट्रॉन देऊ शकत नाही किंवा इलेक्ट्रॉन घेऊ शकत नाही. त्यामुळं ह्या कार्बन ॲटमवरचा पॉझिटिव्ह चार्ज जशाच तसा आहे. कन्सिडर करा ह्या कार्बन ॲटमवरचा पॉझिटिव्ह चार्ज हा 100% आहे. कन्सिडर करा, फक्त असं टक्केवारी नसतं. कन्सिडर करा ह्या कार्बन ॲटमवरचा पॉझिटिव्ह चार्ज हा किती आहे, 100% आहे. आलं. त्यानंतर इकडे या. इन आयसोप्रॉपिल हालाइड 2 methyl groups and 1 hydrogen atom attached to this carbon atom. आणि ह्याच कार्बन ॲटमला पुढे इकडे काय आहे, हॅलोजन ॲटम अटॅच आहे. ओके. मिथिल ग्रुप हॅज मोर इलेक्ट्रॉन डोनेटिंग पॉवर दॅन कोणापेक्षा, हायड्रोजनपेक्षा. मग ह्या मिथिल ग्रुपनं ह्याला इलेक्ट्रॉन दिले. इलेक्ट्रॉनवर कोणता चार्ज असतो, निगेटिव्ह चार्ज असतो. मग आता इथं चार्जचं व्हॅरिएशन होतं पहा. ज्यावेळेस ह्या मिथिल ग्रुपनं ह्या कार्बन ॲटमला इलेक्ट्रॉन दिले त्यावेळेस ह्या कार्बन ॲटमवरचा निगेटिव्ह चार्ज वाढतो आणि पॉझिटिव्ह चार्ज कमी होतो. ह्या कार्बन ॲटमवरचा कोणता चार्ज वाढतो,
निगेटिव्ह चार्ज वाढतो आणि पॉझिटिव्ह चार्ज कमी होतो. म्हणजेच ह्याच्यावरचा पॉझिटिव्ह चार्ज कन्सिडर करा 80% आहे. कोणता चार्ज बेटा? पॉझिटिव्ह चार्ज 80% आहे. आणि निगेटिव्ह चार्ज किती झाला मग? निगेटिव्ह चार्ज वाढलेला निगेटिव्ह चार्ज हा 20% निगेटिव्ह चार्ज आहे. 20% हे कन्सिडर करायचं फक्त. 20% निगेटिव्ह चार्ज आणि पॉझिटिव्ह चार्ज किती झाला? 80% हा पॉझिटिव्ह चार्ज. सी हिअर. इन टर्शियरी ब्युटिल हॅलाइड कार्बन कॅरीज पॉझिटिव्ह चार्ज इज अटॅच्ड टू 3 मिथिल ग्रुप्स. इज अटॅच्ड टू 3 मिथिल ग्रुप्स. म्हणजे याचा अर्थ असा आहे, ह्या 3 मिथिल ग्रुपनं ह्याला इलेक्ट्रॉन दिले. इथं 2 होते, इथं 3 आहेत. म्हणजे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप वाढले. इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप वाढले. आता इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप वाढल्यामुळं ह्या कार्बन ॲटमवरचा अगेन कोणता चार्ज वाढेल? निगेटिव्ह चार्ज वाढेल आणि पॉझिटिव्ह चार्ज कमी होईल. निगेटिव्ह चार्ज वाढेल आणि कोणता चार्ज कमी होईल? पॉझिटिव्ह चार्ज कमी होईल. मग आता ह्याच्यावरचा पॉझिटिव्ह चार्ज जो आहे, हा पॉझिटिव्ह चार्ज हा 60% आहे असं कन्सिडर करा. आणि निगेटिव्ह चार्ज जो आहे तो किती असला पाहिजे? 40% असला पाहिजे. किती पर्सेंट? 40% आहे. मग आता कोणत्या कार्बन ॲटमवर निगेटिव्ह चार्ज जास्त? ह्याच्यावर निगेटिव्ह चार्ज डेव्हलप झाला का? नाही झाला. कशामुळं नाही झाला? कारण हायड्रोजनची इलेक्ट्रॉन डोनेटिंग पॉवर 0 आहे, म्हणून निगेटिव्ह चार्ज डेव्हलप झाला नाही ह्या कार्बन ॲटमवर. इथं निगेटिव्ह चार्ज किती आहे? 20%. इथं निगेटिव्ह चार्ज किती आहे? 40%. आता काय होतं पहा. वाढलेला निगेटिव्ह चार्ज म्हणजे इन्क्रीज्ड निगेटिव्ह चार्ज. हा निगेटिव्ह चार्ज कशामुळे वाढला? ह्या 2 मिथिल ग्रुप वाढला. कुणावरचा वाढला? ह्या कार्बन ॲटमवरचा वाढला. वाढलेला निगेटिव्ह चार्ज आणि हॅलोजन ॲटमवरचा निगेटिव्ह चार्ज ह्या दोघांमध्ये निगेटिव्हमध्ये काय होतं? रिपल्शन क्रिएट होतं. काय होतं? रिपल्शन क्रिएट होतं. आणि रिपल्शन क्रिएट झाल्यामुळं हा बॉन्ड वीक होतो. हा बॉन्ड कसा होतो? वीक होतो. आणि वीक बॉन्ड्स आर मोर रिॲक्टिव्ह. वीक बॉन्ड्स आर मोर रिॲक्टिव्ह. म्हणून मिथिल हॅलाइड म्हणजेच प्रायमरी अल्किल हॅलाइडपेक्षा सेकंडरी अल्किल हॅलाइडची रिॲक्टिव्हिटी कशी आहे? जास्त आहे. कशामुळं? कारण हा बॉन्ड कसा आहे? वीक आहे. आणखीन टर्शरीकडे पहा. आणखीन कोणाकडे पहा? टर्शरीकडे पहा. टर्शरीमध्ये 40% म्हणजे ह्याच्यापेक्षा जास्त निगेटिव्ह चार्ज आहे. मग आता वाढलेला निगेटिव्ह चार्ज म्हणजे 40% वाढला आहे, जास्त आहे ह्याच्यापेक्षा, सेकंडरीपेक्षा जास्त आहे. वाढलेला निगेटिव्ह चार्ज आणि हॅलोजन ॲटमवरचा निगेटिव्ह चार्ज, त्यामुळं काय झालं? अगेन मोर रिपल्शन झालं. मोर रिपल्शन झालं आणि मोर रिपल्शन झाल्यामुळं हा बॉन्ड हा आणखीन वीक झाला. कुणापेक्षा वीक झाला? सेकंडरीपेक्षा वीक झाला. त्यामुळं टर्शरी अल्किल हॅलाइडची रिॲक्टिव्हिटी कशी आहे? जास्त आहे. टर्शरी अल्किल हॅलाइडची रिॲक्टिव्हिटी कशी आहे? जास्त आहे. तर रिॲक्टिव्हिटी ऑर्डर इज टर्शरी इज ग्रेटर दॅन सेकंडरी इज ग्रेटर दॅन प्रायमरी RX. हे लक्षात ठेवायचं. ऑन द बेसिस ऑफ इंडक्टिव्ह इफेक्ट, रिॲक्टिव्हिटी ऑफ अल्किल हॅलाइड इज टर्शरी इज ग्रेटर दॅन सेकंडरी इज ग्रेटर दॅन प्रायमरी RX. आणि जर आपण हॅलोजन आयटम जर घेतला ऑन द बेसिस ऑफ लिव्हिंग ॲबिलिटी ऑफ द हॅलोजन, आणि ती रिॲक्टिव्हिटी आपल्याला इथं दिलेली आहे मी, RI इज ग्रेटर दॅन RBr इज ग्रेटर दॅन RCl इज ग्रेटर दॅन RF. RCl इज ग्रेटर दॅन RF. आणि आणखीन एक तुम्हाला सर्वात महत्त्वाचं सांगणार आहे, सर्व कंपाऊंडसाठी सांगणार आहे. ते स्टेटमेंट खूप महत्त्वाचं आहे. ते स्टेटमेंट आपल्याला माहीत झालं की कोणत्याही कंपाऊंडची आपल्याला रिॲक्टिव्हिटी डिसाईड करता येऊ शकते. ओके, ते स्टेटमेंट पहा कोणतं आहे. नोट लिहायचं वाटल्यास नोट, हे फार महत्त्वाचं स्टेटमेंट आहे. compounds that produces most stable carbocation is more reactive. Compound that produces most stable carbocation is more reactive. हे स्टेटमेंट परमनंटली लक्षात ठेवा. सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं. जे कंपाऊंड मोस्ट स्टेबल कार्बोकटायन तयार करतात असे कंपाऊंड हे कसे असतात? मोर रिॲक्टिव्ह असतात. आता आपण त्याचे एक्झाम्पल घेणार आहोत रिॲक्टिव्हिटी ऑर्डरचे.
पहा, एक्झाम्पल्स 1 CH3Cl ह्याचा कार्बोकटायन CH3 पॉझिटिव्ह. सेकंड एक्झाम्पल C2H5 किंवा याला असं लिहतो आपण CH3CH2Cl. हॅलोजन ॲटम सेम घ्या. ह्याचा कार्बोकटायन मिळतो आपल्याला CH3CH2 पॉझिटिव्ह. त्यानंतर नंबर थर्ड CH3CH2CH2Cl. ह्याचा कार्बोकटायन मिळतो आपल्याला CH3CH2CH2 पॉझिटिव्ह. त्यानंतर फोर्थ CH3CHClCH3. आपल्याला ह्याचा कार्बोकटायन मिळतो CH3CH पॉझिटिव्ह CH3. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर फिफ्थ CH3CH2CH2CH2Cl. ह्याचा कार्बोकटायन आपल्याला मिळतो N ब्युटिल कार्बोकटायन CH3CH2CH2CH2 पॉझिटिव्ह. आलं. नेक्स्ट एक्झाम्पल सिक्स्थ एक्झाम्पल CH3CHClCH2CH3. ह्याचा कार्बोकटायन आपल्याला मिळतो CH3CH पॉझिटिव्ह CH2CH3. आणि सेवन्थ एक्झाम्पल मी घेणार आहे CH3CCH3CH3Cl. ह्याचा कार्बोकटायन आपल्याला मिळतो CH3CCH3CH3 पॉझिटिव्ह. हा कार्बोकटायन. लेट अस सी रिॲक्टिव्हिटी ऑफ कंपाऊंड्स. आता हे कंपाऊंड आहेत. प्रत्येक कंपाऊंडचं नाव आपल्याला माहीत आहे. मिथिल क्लोराईड ह्याचा मिथिल कार्बोकटायन मिळाला. इथिल क्लोराईड ह्याचा कार्बोकटायन मिळाला इथिल कार्बोकटायन. N प्रॉपिल क्लोराईड N प्रॉपिल कार्बोकटायन. आयसोप्रॉपिल क्लोराईड आयसोप्रॉपिल कार्बोकटायन. N ब्युटिल क्लोराईड N ब्युटिल कार्बोकटायन. सेकंडरी ब्युटिल क्लोराईड सेकंडरी ब्युटिल कार्बोकटायन. आणि टर्शरी ब्युटिल क्लोराईड टर्शरी ब्युटिल कार्बोकटायन. स्टॅबिलिटी ऑर्डर ऑफ कार्बोकटायन can be decided by first resonance, then inductive effect, then hyperconjugation, then hyperconjugation and then inductive effect. हे लक्षात ठेवायचं. स्टॅबिलिटी ऑर्डर पहिल्यांदा कोणापासून पाहिजे? रेझोनन्स, तो मोर स्टेबल असेल. त्यानंतर हायपर कॉन्ज्युगेशन आणि त्यानंतर इंडक्टिव्ह. हे सर्व अल्किल कार्बोकटायन आहेत. याच्यामध्ये रेझोनन्स ऑप्शंट आहे. याच्यामध्ये काय रेझोनन्स ऑप्शंट आहे. आता का पाहावं लागेल आपल्याला? हायपर कॉन्ज्युगेशन आणि इंडक्टिव्ह पाहावं लागेल. का पाहावं लागेल? हायपर कॉन्ज्युगेशन आणि इंडक्टिव्ह पाहावं लागेल. हाऊ मेनी हायपर कॉन्ज्युगेबल हायड्रोजन ॲटम्स ऑर अल्फा हायड्रोजन ॲटम्स? ह्यामध्ये 0 अल्फा हायड्रोजन ॲटम आहेत. अल्फा H ॲटम्स किती आहेत? 0. हा पॉझिटिव्ह चार्ज कार्बन ॲटम हा अल्फा H ह्याच्यामध्ये 3 आहेत. हा पॉझिटिव्ह चार्ज कार्बन ॲटम हा अल्फा ह्याच्यामध्ये 2 आहेत. इथं पहा 6 आहेत. हा अल्फा 6 आहेत. इथं पहा इथं 2 आहेत. हा अल्फा हा बीटा हा गॅमा. ओके. त्यानंतर पहा हा पॉझिटिव्ह चार्ज कार्बन ॲटम हा अल्फा इथं 5 आहेत. अल्फा H ॲटम. आणि हा पॉझिटिव्ह चार्ज कार्बन ॲटम हा अल्फा तर इथं आहेत 9 आहेत. more the number of alpha hydrogen atoms, more the hyper conjugable structure and more the stability. जे कंपाऊंड मोस्ट स्टेबल कार्बोकटायन तयार करतात ते कंपाऊंड हे मोर रिॲक्टिव्ह असतात. हे स्टेटमेंट लक्षात ठेवायचं. मग सर्वात जास्त रिॲक्टिव्हिटी
कुणाची असेल? कारण हा कार्बोकटायन मोस्ट स्टेबल आहे आणि हा कुणापासून तयार झाला? टर्शियरी ब्युटिल क्लोराईडपासून तयार झाला, म्हणून ह्याची रिॲक्टिव्हिटी सर्वात जास्त 7 इज ग्रेटर दॅन. टर्शियरी ब्युटिल 7 इज ग्रेटर दॅन. त्यानंतर कोण घ्यायचं बघा? 4. कारण ह्याच्यामध्ये किती हायपर कॉन्ज्युगेबल स्ट्रक्चर्स आहेत किंवा अल्फा हायड्रोजन ॲटम आहे? 6, म्हणून ह्याचं 4 आयसोप्रोपिल 4 आलं. त्यानंतर 5 कुणामध्ये आहेत का पहा? सॉरी, इथं 6 आहेत. 5 कुणामध्ये आहेत का पहा? इथं आहेत 5 अल्फा हायड्रोजन ॲटम्स. नंबर 6 आहे पण 5 अल्फा हायड्रोजन ॲटम्स. ओके, तर नंबर 6 आलं. त्यानंतर पहा 3 कुणामध्ये आहेत का पहा? आहेत, इथं आहेत ना. नंबर 2 आपण रिॲक्टिव्हिटी ऑर्डर पाहतोय. आता 2 कुणामध्ये आहेत पहा? 2 अल्फा हायड्रोजन ॲटम इथं पण आहेत आणि इथं पण आहेत. आता इकडे लक्ष द्यायचं काळजीपूर्वक. इथं पण 2 अल्फा हायड्रोजन ॲटम, इथं सुद्धा 2 अल्फा हायड्रोजन ॲटम. मग अल्फा हायड्रोजन म्हणजेच हायपर कॉन्ज्युगेशनवर ह्याची रिॲक्टिव्हिटी डिसाईड करता येईल का? नाही करता येत. हॅविंग सेम नंबर ऑफ अल्फा हायड्रोजन ॲटम. आता काय अप्लाय करायचं? इंडक्टिव्ह इफेक्ट अप्लाय करायचं. कसं? अल्फा कार्बन ॲटमला इथं कोण अटॅच आहे? मिथिल. आणि अल्फा कार्बन ॲटमला इथं कोण अटॅच आहे? इथिल. इथिल ग्रुप हॅज मोर इलेक्ट्रॉन डोनेटिंग पॉवर अँड इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप इन्क्रीज द रिॲक्टिव्हिटी ऑफ अल्किल हॅलाइड. आपण पाहिलं होतं प्रायमरी टू टर्शियरी इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप वाढत गेले होते आणि रिॲक्टिव्हिटी त्याची वाढत गेली होती. मग इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप इथिल ग्रुपचा कुणापेक्षा जास्त आहे? मिथिलपेक्षा जास्त आहे, म्हणून कंपाऊंड नंबर 5 ची रिॲक्टिव्हिटी कंपाऊंड नंबर 3 पेक्षा जास्त आहे. 3 पेक्षा जास्त आहे. आणि राहिला आता कंपाऊंड 1 नंबरचा, ह्याच्यामध्ये 0 आहेत, त्यामुळे त्याची स्टॅबिलिटी कमी आहे, त्यामुळं कंपाऊंड नंबर 1. तर इट इज ए रिॲक्टिव्हिटी ऑर्डर. समजलं बेटाने? लक्षात ठेवायच्या, प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवायच्या.